बारामती, पवारांची बारामती. या बारामतीनं पवारांना पुढे आणलं. इथं ग्रामपंचायत कारखान्यापासून ते लोकसभेपर्यंत सगळं काही पवार कुटुंबाकडेच. हेच वर्षानुवर्ष चालत आलेलं चित्र. पण 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि एक प्रश्न पडला. बारामती कुठल्या पवारांची? लोकसभेला शरद पवार आणि विधानसभेला अजित पवार वरचढ ठरले. पण मग विषय आला बारामतीच्या नगर परिषदेचा. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कुठल्या पवारांकडे जाणार हा प्रश्न उभा ठाकला. पुन्हा पवार विरुद्ध पवार फाईटची चर्चा झाली आणि मग निकाल लागला. अजित पवारांनी वन साइड बारामतीची बाजी मारली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जागा मिळाली ती फक्त एकच, फक्त एक नगरसेवक. ज्या बारामतीनं शरद पवारांना पुढे आणलं, जी बारामती शरद पवारांचं होम ग्राउंड आहे, तिथं शरद पवारांचा फक्त एकच नगरसेवक आहे. प्रश्न पडतो, असं का? ही वेळ कशामुळे आली आणि हा एक आकडा किती नुकसान करणार आहे? सगळी स्टोरी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी बघूयात की निकाल नेमका काय लागला. तर बारामती नगर परिषदेमध्ये 41 जागा आहे. त्यातल्या 8 जागा अजित पवारांनी बिनविरोध निवडून आणल्या होत्या. उरलेल्या 33 जागांसाठी फाईट होती आणि मैदानात दोन्ही पवार होते. शिंदे होते, भाजप होती, बसप होती आणि अपक्ष सुद्धा होते. थोरल्या पवारांच्या गटानं ठाकरे, काँग्रेस आणि वंचितला सोबत घेतलं, तर भाजपनं रासपला सोबत घेतलं. त्यामुळे निवडणूक ही मल्टी कलर होती. पण यामध्ये एकच कलर चालला, तो म्हणजे गुलाबी. कारण होते अजित पवार. अजित पवार गटाचे एकूण 35 उमेदवार निवडून आले. 4 अपक्षांनी बाजी मारली. भाजपचं बारामतीत शिरायचं स्वप्न यावेळी सुद्धा अपूर्णच राहिलं. पण बसपाला आणि शरद पवार गटाला सारख्याच जागा मिळाल्या, एक. आता शरद पवार गटानं ज्या 2 अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला होता ते विजयी झाले. पण यात त्यांची वैयक्तिक ताकद ही निर्णायक होती. पण अजित पवार एका बाजूला 33 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आणतात, तिथं शरद पवारांची राष्ट्रवादी फक्त एका आकड्यावर राहत असेल तर प्रश्न पडतो, असं का? अपक्ष निवडून आले, बसपने सुद्धा एक सीट काढली, पण मग शरद पवारांची जादू बारामती नगर परिषदेत का चालली नाही? पवार विरुद्ध पवार लढाईचा निकाल इतका एकतर्फी लागला कारण शरद पवार गटाकडनं लढाईसाठी तलवारी म्यानातनं बाहेरच आल्या नाहीत. शरद पवार गटानं बारामती नगर परिषदेसाठी जागा लढवल्या त्या 16, म्हणजे निम्म्यापेक्षा कमी. इथं फाईट एकास एक नसणार हे नक्की झालं आणि 8 नगरसेवक बिनविरोध निवडून आणत अजित पवार आधीच प्लस मध्ये गेले. आता या 16 जागा स्वबळावरती लढवल्या अशातली सुद्धा गोष्ट नाही. त्यात सुद्धा महाविकास आघाडीचे 2 पक्ष सोबत घेतले. वंचित बहुजन आघाडी सोबत सुद्धा शरद पवारांनी आघाडी केली. तर 6 जागांवर पवारांनी अपक्षांना पाठिंबा दिला. थोडक्यात काय, तर अजित पवारांना हरवण्यासाठी एकत्रित फोर्स लावण्याची आखणी पवारांनी केली. पण हा फोर्स खरंच लागला का? तर याचं उत्तर आहे नाही. आधीच्या नियोजनानुसार बारामती नगर परिषदेमध्ये 2 डिसेंबरला मतदान होणार होतं. पण ही तारीख पुढे गेली आणि 20 डिसेंबर ही नवी तारीख मिळाली. मतदान पुढे गेल्यानं प्रचारासाठी शरद पवार गटाला जास्तीचा वेळ मिळाला. त्यामुळे मॅन टू मॅन मार्किंग करणं, भेटीगाठी वाढवणं आणि रीतसर फिल्डिंग लावणं हे सहज शक्य होतं. मैदान कसं आखायचं हे शरद पवारांचा गट ठरवू शकत होता. पण प्रत्यक्षात काय झालं, तर शरद पवार प्रचाराला फिरकलेच नाहीत. त्यांचं वय हा फॅक्टर बघता त्यांनी निवडणुकीची धुरा शिफ्ट केल्याचं स्पष्ट होतं. पण अर्थात बारामतीत शरद पवार मॅजिक काय लेवलला काम करतं याचा अंदाज लोकसभेनं आधीच दिला होता. पण शरद पवार प्रचाराला आलेच नाहीत. त्यांनी सगळी जबाबदारी ही नेक्स्ट जनरेशनकडे सोपवली. सुप्रिया सुळे लोकसभेला लढल्या होत्या, युगेंद्र पवार विधानसभेला लढले होते. पण नगर परिषदेत एकट्या युगेंद्र पवार यांच्याकडेच ही धुरा देण्यात आली. आता युगेंद्र पवार हे शरद पवार गटाचा बारामतीतला चेहरा झाले असले तरी ते स्वतःच्याच लग्नात बिझी होते. त्यामुळे त्यांचा बराच काळ ह्या लग्न कार्यात गेला. अर्थात त्यानंतर ते ऍक्टिव्ह झाले खरे, पण समोर होते उपमुख्यमंत्री अजित पवार. अजित पवारांचा सगळा फोर्स समोर होता. त्यांच्या समोर एकट्या युगेंद्र पवारांची ताकद ही अपुरीच पडणार होती. त्यांना गरज होती ती बॅकअपची, जो सुप्रिया सुळेंनी देणं अपेक्षित होतं. पण तसं काही घडताना दिसलं नाही. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असं म्हणत सुप्रिया सुळे सुद्धा प्रचारापासून 4 हात लांबच राहिल्या. त्या युगेंद्र पवारांच्या लग्नात दिसल्या, पण प्रचारात मात्र दिसल्या नाहीत. त्यातही शरद पवार ऍक्टिव्ह नसताना सुप्रिया सुळे बारामतीमध्ये फिरल्या असत्या तर कदाचित चित्र थोडंफार बदललं असतं. पण सुप्रिया सुळेंनी मतदानाचं आवाहन करणारा एक व्हिडिओ टाकला. बाकी जबाबदारी युगेंद्र पवार यांच्यावरती सोडून दिली. शरद पवार गटाच्या सांगता सभेला सुद्धा सुप्रिया सुळे उपस्थित नव्हत्या. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आले, ज्यांचा बारामतीत
कुठलाच करिश्मा नाहीये. साहजिकच ना सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या ना शरद पवार. महाविकास आघाडी फक्त कागदावर राहिली आणि उमेदवारांना निवडणूक ही आपल्या ताकदीवरतीच खेचावी लागली. पण हेच अजित पवारांनी काय केलं तर अजित पवारांच्या सुद्धा घरामध्ये लग्न होतं. अजित पवार तरी सुद्धा सगळ्या राज्यभर प्रचार करत फिरले, पण त्यांनी बारामती सुद्धा कधीच आपल्या फोकसमधनं हलू दिली नाही. आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये ते शेवटच्या टप्प्यात बारामतीत आले. त्यातही मतदानाची तारीख पुढे ढकलली गेल्याचा अजितदादांनी पुरेपूर असा फायदा घेतला. सांगता सभेत माझी जिरवणूक होईल असलं काही करू नका असं म्हणत त्यांनी नेहमीच साथ घालण्याचं कार्ड खेळलं. उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचाराच्या प्लॅनिंग पर्यंत अजितदादांची यावेळची आखणी जबरदस्तच होती. इकडे भाजपने रासपशी युती करत बारामतीत शिरकाव करायचा प्रयत्न केला खरा, पण भाजपचा पुणे जिल्ह्यातला कोणताच मोठा नेता बारामतीमध्ये फिरकला नाही आणि ही काळजी खुद्द अजितदादांनीच घेतलीये अशी चर्चा झाली. माळेगाव नगरपंचायत आणि बारामती नगर परिषद या दोन्ही ठिकाणी अजितदादांनी ताकद लावली होती. माळेगावमध्ये त्यांनी कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तावरेंना आणि पर्यायाने भाजपला सोबत घेतलं, पण तिथे सुद्धा सत्ता मिळवली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी माळेगाव सहकारी साखर कारखान्यात बसून अजित पवार नियोजन करत होते, फिल्डिंग लावत होते असं सुद्धा बारामतीतले स्थानिक पत्रकार सांगतात. आता याचा अर्थ अजित पवारांना रोखणं अशक्यच होतं असं आहे का तर असंही नाहीये. बसपाच्या संघमित्रा चौधरी या फक्त 21 वर्षांचे आहेत. त्यांचे वडील काळूराव चौधरी मागची 30 वर्ष अजितदादांच्या विरोधात संघर्ष करतायत. यंदा मात्र संघमित्रा निवडून आल्या. अपक्ष असलेल्या मनीषा बनकर त्यांनी अजित पवार गटाच्या शहराध्यक्षा अनिता गायकवाड यांचा पराभव केला. त्यात निलेश इंगुले हे अजित पवारांचे कार्यकर्ते. ते प्रभाग क्रमांक 20 मधनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, पण निवडणुकीआधी त्यांचं आणि राष्ट्रवादीचं फाटलं आणि इंगुले यांनी अपक्ष लढणार हे नक्की केलं. प्रचारावेळी इंगुले यांनी अंगाला गुलाल लागणारच असा दावा केला होता. त्यांना रोखायला अजित पवार गट ऍक्टिव्ह झाला. स्वतः अजितदादांनी उमेदवार निवडला, स्वतः अजित पवारांनी ताकद पुरवली अशी देखील चर्चा झाली. पण मग प्रत्यक्षात घडलं काय तर निलेश इंगुले हे निवडून आले. दादांना हरवता येतं हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिलं. पण हीच गोष्ट शरद पवार गटाला मात्र जमली नाही. त्यांच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार चक्क 3ऱ्या नंबरला फेकला गेला. बसपचे काळूराम चौधरी 2ऱ्या नंबरवरती राहिले, तर शरद पवार गटाच्या बळवंत बेलदार यांना 5343 मतं मिळाली. नगराध्यक्ष झालेल्या अजित पवार गटाच्या सचिन सातव यांना तब्बल 47,370 मतं मिळालेली आहेत. थोडक्यात शरद पवार गट हा अजित पवार गटापुढे टिकलाच नाही, कारण शरद पवार गट लढलाच नाही. ज्या आरती शेंडगे गव्हाळे यांनी शरद पवार गटाकडनं बाजी मारली, त्यांचा अनुभव आणि वैयक्तिक ताकद ही महत्वाची ठरली असं सुद्धा स्थानिक पत्रकार सांगतात. त्यामुळेच शरद पवार गट फक्त नावाला उरला आणि बारामतीचे दादा आणि दादांची बारामती हे अजित पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. पण मग यावरनं साहजिकच एक प्रश्न पडतो, जर ताकद लावायचीच नव्हती तर शरद पवार गटाने निवडणूक लढवलीच का? फक्त बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीतच नाही तर छत्रपती साखर कारखाना निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी जाचक गटाला पाठिंबा दिला, तिथं फाईटच झाली नाही. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत शरद पवार गट लढला खरा, पण दादांच्या विरोधातली मतं खाण्यासाठीच लढला अशी सुद्धा चर्चा झाली. थोडक्यात काय तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार गटाने बारामतीचं होम पिच अजितदादांसाठी सोडून दिलंय अशा चर्चा होत आहेत. त्यामुळेच ताकद न लावता निवडणुका लढणं हे फक्त रिलेव्हंट राहण्यासाठी सुरू आहे की अजित पवारांचं डॅमेज रोखण्यासाठी शरद पवार गटाकडनं कव्हर मिळते असं देखील सध्या बारामतीत बोललं जाते. आता अर्थात ज्या बारामतीनं शरद पवारांना घडवलं, पुढे आणलं, बळ दिलं, त्याच बारामतीत शरद पवारांनी बॅटन हा पुढे दिलेला आहे. फक्त तो बॅटन घेणारा हात हा सुप्रिया सुळे किंवा योगेंद्र पवार यांचा नाहीये तर अजित पवारांचा आहे. कारण एका बाजूला प्रचंड मताधिक्याने निवडून आणलेला नगराध्यक्ष आणि सहज बसलेलं पॅनल आहे आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा फक्त एक नगरसेवक आहे, तो सुद्धा स्वतःच्या ताकदीवरती निवडून आलेला. आता हे सगळं बारामतीत शरद पवारांच्या बारामतीत घडतंय. तुम्हाला काय वाटतं? शरद पवार गटानं ताकद का लावली नसेल? शरद पवारांनी अजितदादांना बारामतीत फ्री हँड दिलाय का? ही नव्या राजकीय समीकरणांची तयारी आहे की सब कुछ पवार नंतर सब कुछ दादा या चित्राचा पहिला अंक आहे? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.